भेटवस्तू घेऊन जा. आपल्यासाठी ही खुशखबर आहे, भव्य लकी ड्रॉ स्पर्धा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. एम्पायर जिम कुडाळ विपक्ष उमेश 11 हुमरट संघ. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. एम्पायर जिम कुडाळ विपक्ष उमेश 11 हुमरट. तसेच या स्पर्धेदरम्यान सन्माननीय आशेगावचे सरपंच सन्माननीय महेशजी गुरव साहेब यांचं संदीप मिस्त्री मित्र मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. तसेच कळसोली गावचे सरपंच सन्माननीय सचिनजी पारधी साहेब यांचं देखील संदीप मिस्त्री मित्र मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. सेमीफायनलचा मुकाबला सुरू होतोय. पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एम्पायर जिम क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दुसऱ्या बाजूला उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाला अर्थात निर्धारित 5 षटकांचा सामना. दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा या मैदानावरती नक्कीच पणाला लागेल. अर्थात संदीप मिस्त्री मित्र मंडळ या क्रिकेट स्पर्धेची पहिली अंतिम फेरी कुठचा संघ गाठतोय याची सुनिश्चिती निर्वाळा करणारा हा सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चहू बाजूला प्रेक्षकांची गर्दी तुडुंब आपल्याला पाहायला मिळत आहे. जसजशी स्पर्धा पुढे आपल्याला जाताना पाहायला मिळेल. अर्थात आजच्या रजनीमध्ये महाअंतिम सामनाही आपल्याला पाहायला मिळेल तो या मैदानावरती. गुणलेखक योगेश मिस्त्री. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण सिंधुदुर्ग टेनिस लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पायस अल्मेडा हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. अर्थात देवगडमध्ये जे तारा मुंबई तारा स्पोर्ट्सची क्रिकेट स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर म्हणून ज्याला पारितोषिक मिळालं तोच खेळाडू यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं. अर्थात सलामीची जोडी उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ. आपण चला लवकरात लवकर. अनिकेत कांबळे आणि यश घाडी ही सलामीची विणीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ. अर्थात 5 षटकांचा सामना. खूप मोठी जबाबदारी असेल 2 सलामीरांवरती. अर्थात किती धावांची भागीदारी रचली जात आहे, किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघासमोर ठेवलं जाईल. जो फायटिंग टोटल हा उभा करावा लागेल तो उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाला. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पायस अल्मेडा फिरकी गोलंदाज कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला. पारितोषिक येते सन्माननीय समीरजी नलावडे साहेब यांच्याकडून. सलग 2 चौकार सलग 2 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय समीरजी नलावडे साहेब यांच्याकडून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तसेच सलग 2 विकेटसाठी देखील पारितोषिक असेल. म्हणजे सलग 2 विकेट सलग 2 चौकार आणि सलग 2 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मिड ऑफ मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी उजव्या स्टेपवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास. एकेरी धाव ही वेगाने पूर्ण होताना दिसतंय. अर्थात पावलं वळत आहेत दुहेरी धावसंख्येकडे. अनिकेत कांबळे वैयक्तिक 2 या धावसंख्येने आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय उमेश 11 हुमरट क्रिकेट संघासाठी तो या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. अर्थात क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉइंट कव्हर मिड ऑफ दिसतोय. त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. यावेळी बदल आली तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. वाईड एश यॉर्कर पाहायला मिळतोय. अर्थात चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो पायस अल्मेडा याच्या गोलंदाजीवरती. अल्पावधीतच ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये उंची गाठली आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडलं असा हा मालवणचा सितारा. राईट आर्म ओव्हर द विकेट पायस अल्मेडा.
याही शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ उजवी इष्टीवरनं निघून जाताना दिसतोय. अर्थात फलंदाज अनिकेतकडे कुठंही उत्तर नव्हतं. धावसंख्या स्थिरावली ती नाममात्र, अवघ्या 2 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती पाहायला मिळतंय. पायस सालमेडा एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं. यावेळी मात्र उजव्या इष्टीच्या बराच बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांची मदत मागितली जात आहे. दोन हे संघ आमने सामने. विनंती आहे, जी ओमनी गाडी आहे आमच्या व्यासपीठाच्या बाजूला 16-20 क्रमांक ओमनी गाडी आहे ती बाजूला काढा प्लीज. आपल्या गाड्या योग्य ठिकाणी पार्क करा. अगदी काहीच वेळात कुडाळ मालवण मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय निलेश राणे साहेब यांचं आगमन होते. प्लीज विनंती आहे आयोजन समितीकडून. आणि इको गाडी आहे ती देखील गाडी आपण बाजूला करा. पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू आणि फ्री हिटची संधी मिळेल ती फलंदाजाला. अर्थात उजव्या इष्टीच्या बाहेर आपल्याला खूपच चेंडू पाहायला मिळाला पायस सालमेडाचा. अर्थात ऑफस्टम्प टू ऑफस्टम्प गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी तो खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय पायसेचा. चुकी झाली क्रिकेटच्या पटलावर, चुकीला माफी नसते. यावेळी परती करावी लागेल ती पायस सालमेडा याला. खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीवरती मोठा फटका निघतोय. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी डीजे. चुकी झाली आणि चुकीला माफी नसतं. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू हात खोलते अनिकेत कांबळे. यावेळी पुन्हा एकदा फुलरलिनचा चेंडू, अर्थात मिस टायमिंग फटका. मिडॉन क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकेरी धाव ही अनिकेतच्या खाती जमा होताना दिसत आहेत. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा बेनबाद धावफलकावरती. हॅलो MH06 1283 ही गाडी देखील आपण योग्य ठिकाणी पार्क करा. गाडी आहे पावसकर इको गाडी आहे, आपण योग्य ठिकाणी पार्क करा विनंती आहे प्लीज. या विपाय सालमेडाचा चेंडू थोडासा आतमध्ये येणारा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसत आहे. तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती पहिलं पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 11 धावा बेनबाद धावफलकावरती ही सुरुवात पाहायला मिळत आहे. ती नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ. विचार विनिमय होतोय, अर्थात चर्चा होईल. त्यानंतर कुणाच्या हातामध्ये षटक सुपूर्द केलं जाईल, कुठच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, तो एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं हे पाहावं लागेल. अर्थात डावकऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज ओमकार तावडे याच्यावरती विश्वास दाखवला जातोय, तो एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं. मध्यम गतीचा गोलंदाज, अर्थात चेंडू फिरवण्यात अतिशय माहिर असलेला ओमकार. यावेळी खूप मोठं आव्हान असेल त्याच्या अनिकेत कांबळे, आणि अनिकेत कांबळेच्या साथीला यश घाडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्राईक एंडला यश घाडी, एक तंत्रशुद्ध फलंदाज. उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाचा आज भागीदारी करावी लागेल, आणि त्या भागीदारीवरती किती धावा रचल्या जात आहेत हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल यश घाडीसाठी. बॅकफुटला जाऊन खेळतोय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव पूर्ण होतोय, अर्थात दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय अनिकेत कडनं. एकेरी धावसंख्येने यश घाडी स्वतःचं खातं उघडतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 12 धावा बिनबाद धावफलकावरती. षटक क्रमांक 2 नाणेफेकीचा महत्वाचा कौल कुडाळ क्रिकेट संघाच्या बाजूने लागला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. रणनीती असेल की प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती रोखायचं, मात्र हा निर्णय यशस्वी ठरतोय की फलंदाजी करणारा कुडाळ क्रिकेट संघ दिमाखात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू, अर्थात चेंडू डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी फसला जातोय तो अनिकेतचा, आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती ओमकार तावडे याच्या गोलंदाजीवरती.
षटक क्रमांक दुसरं मैदानावरती पाहायला मिळत आहे. मध्यम गतीचा गोलंदाज, फिरकी गोलंदाज, डावकर शैलीचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अनिकेतसाठी. यावेळी सुरेख फटका मिड विकेट सीमारेषेवरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जी दिशा अनिकेतला खुणावत होती, अखेर त्या दिशेला फटका टोलवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली. 18 धावा बिनबाद धावफलकावरती. आक्रमण होत आहे ओमकार तावडेवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फटका मिस टाइम, चेंडू हवेमध्ये, डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपण्यासाठी आटोकात प्रयत्न पाहायला मिळत आहेत, मात्र अखेरच्या क्षणी झेल हा मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. एकेरी धाव ही या दरम्यान पूर्ण होताना दिसतंय. 19 धावा धावफलकावरती बिनबाद. 5 षटकांचा सामना, स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना, अर्थात डुअर डायचा सामना असेल. पराभूत संघाला इथून संधी नसेल. जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची पहिली अंतिम फेरी गाठेल. अर्थात कोणाचं स्वप्न हे सत्यात उतरतंय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. फुलरलाईनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एकेरी धाव ही पूर्ण केली. अर्थात जोखमीची ही दुसरी धाव, फेकी अचूक होत नाही. परिणामी या संधीचा फायदा उठवत चपळ धावगतीने ही दुसरी धाव पूर्ण होताना दिसते, ती उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघासाठी. 21 बिनबाद, 21 धावा धावफलकावरती. अजूनही सफलता मिळण्याच्या प्रयत्नामध्ये एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ. अर्थात कुठचा गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू देईल या संघासाठी. यावेळी उजवेष्टीवरचा चेंडू खाली राहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न राहतोय. प्रयत्न फसला जातोय आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त होताना दिसतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. बिनबाद 21 धावा ही सुरुवात पाहायला मिळत आहे, ती उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघाची. भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत संदीप मिस्त्री मित्र मंडळ क्रेझी बॉयज डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं 25वं वर्ष. मात्र न भूतो न भविष्यते हे क्रिकेट पाहायला मिळत आहे. अर्थात प्रकाश झोतातील हे सामने वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सचिन जाधवची वर्णी लागते, ती एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं. 2 षटकं 21 धावा कुठंतरी परती करावी लागेल एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाला. घेतलेला निर्णय हा अचूक यशस्वी ठरतोय की फलंदाजी करणारा हुंबरट क्रिकेट संघ या संधीचा फायदा उठवत एक विक्रमी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल का या संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. क्षेत्ररक्षण सजवतोय स्वीपर कव्हर, त्याचप्रमाणे पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री, मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स साइड करणार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी आणि पहिल्या जोडीला सुरुंग लावतोय सचिन जाधव नावाचा गोलंदाज. अखेरच्या क्षणी अनिकेत कांबळेला मगर मिठीत घेतलाय आणि पहिली सफलता एम्पायर जिम कुडाळ संघाला. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती पावले टाकतोय. प्रदीप रासम नावाचा फलंदाज. अर्थात हे मैदान ज्याच्यासाठी खूप लाभदायक आहे त्या मैदान
हॅलो चेक हॅलो. मुख्य रस्त्यावरती ज्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत बोलेरो गाडी, जी बोलेरो गाडी आहे ती लगेचच बाजूला पार्क करा. साहेब येणार आहेत त्यामुळे लगेचच 1 मिनिटाच्या आतमध्ये बोलेरो गाडी जी पार्क केलेली आहे रस्त्यावरती ती लगेचच बाजूला घ्या. तसेच जी अल्टो कार आहे ती देखील व्हाईट कलरची रस्त्याच्या बाजूला पार्क करा. आणि जो मुख्य रस्ता आहे त्यावरती अजिबात गर्दी करू नका. साहेबांचं काही क्षणांमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार निलेशजी राणे साहेब काही क्षणामध्येच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे आणि अगदी काही क्षणामध्ये साहेबांचे या ठिकाणी आगमन होईल. दोन धावांची पेनल्टी बसते उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघाला. सचिन जाधव यावेळी पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं. प्रदीप रासम नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय. तो उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघाकडनं. राईट अप राऊंड विकेट यावेळी सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू अर्थात खोदून काढतोय, जातोय मिड विकेट वरती. एकेरी धाव या दरम्यान पूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरी धाव संख्येने प्रदीप रासम आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धाव संख्या 22 एक बाद. षटक क्रमांक 3. अजूनही उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5 षटकांमध्ये उमेश 11 हुंबरट क्रिकेट संघ किती धावा जमवतोय धावफलकावरती, जो फायटिंग टोटल असेल एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघासाठी. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सचिन जाधव मध्यम गतीचा गोलंदाज यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट यश घाडीसाठी. यावेळी ड्राईव्ह केले जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती फटका. ताकद नजाकत आणि सौंदर्य या फटक्यावरती पाहायला मिळालं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी डीजे. थँक्यू. अतिशय सुरेख संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश घाडी याच्या बॅटमनना सांघिक धाव संख्या 26 धावा 1 बाद. 3रं षटक पाहायला मिळतंय एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाकडनं. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जमलेला घरंगळत येतोय. स्वीपर कव्हर वरना शतरक्षक येतोय वेगाने आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते यश घाडीला एकेरी धाव ज्या एकेरी धाव संख्येने 27 एक बाद. हॅलो चेक. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आपले लाडके नेते कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय निलेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी आगमन होतंय. सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी मुख्य गेटवरती उभे आहेत. साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड फौज फाट्यामध्ये साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते जे स्वप्न पाहिलं होतं आमदारकीचं, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी यावर्षी विधानसभेमध्ये जाईन हा शब्द ज्यांनी दिला होता तो शब्द सत्यात उतरवला आणि राणे साहेबांच्या कार्यकर्तृत्वावरती त्यांच्या मागोमाग त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ज्यांनी आपल्या विकास कामांचा धडाडा सातत्याने चालू ठेवला आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आवाज बनून जे विधानसभेमध्ये पोहोचलेत, एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करा. कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री निलेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब, आपलं संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंट 2025 मध्ये मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला आदराची विनंती.
आपल्या सगळ्यांचे लाडके नेते लोकप्रिय आमदार कुडाळ मतदारसंघ, ज्या कुडाळ मतदारसंघामध्ये साहेबांनी शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी यावर्षी विधानसभेमध्ये जाईनच, तो शब्द सत्यात उतरवला कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती आणि आपला आवाज बनवून विधानसभेमध्ये सगळ्यांचे गोरगरीब जनतेचे प्रश्न हक्काने मांडण्यासाठी कोकणचा आवाज बनवून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आवाज बनवून, कुडाळ मालवणचा मतदारसंघाचा आवाज बनवून जे विधानसभेमध्ये पोहोचलेत आपले सगळ्यांचे लाडके आमदार निलेशजी राणे साहेब मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ झालेले आहेत. साहेब, आपण या सामन्याचा आनंद घ्यावा. पुन्हा एकदा शब्द फुलांनी, शब्द सुमनांनी संदीप मेस्त्री मित्र मंडळ क्रेझी बॉल्स क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अट्ठाईस पर पहुंचा टीम का स्कोर. मैदान पर खेल चलता इस समय पर चौथे ओवर का. केतन आकलवे पहले मैच में बिल्कुल लाजवाब बॉलिंग की इस खिलाड़ी ने. ओ बल्ले पर लगी निचले हिस्से पर स्लिप के बगल से निकली गेंद. गेंद बहुत दूर जाई और इस वक्त लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. एक चौवा निकला मैदान पर. टीम का स्कोर जो कि पहुंचा इस समय पर 32 रन पर. वापस मैदान में खेल चलता इस मैच के दरमियान. ऑन साइड पर मिड विकेट पर खींचा हुआ शॉट. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद और थोड़ी सी गफलत वहां पर. खराब फील्डिंग, उसका नतीजा गेंद निकली सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए. प्रत्येक षटकारासाठी कलमट गावचे उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, प्रदीप रासम यांच्या षटकारासाठी आणि तसेच सर्वेजी दळवी आणि स्वप्नीलजी चिंदरकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. उमेश 11 टीम जो कि बैटिंग कर रही मैदान पर. बातचीत हो रही मैदान पर केतन के साथ किस तरह से माहौल बनना चाहिए मैदान पर, क्योंकि स्ट्राइक पर जो कि डिफेंडर खिलाड़ी अभी तक डटा हुआ मैदान पर. प्रदीप रसम जो कि 2 बाउंड्रीज लगा चुका है मैदान पर और उसका बिल्कुल फायदा मिलता हुआ. केतन किस तरह से अगली गेंद डालेगा. बिल्कुल बड़ा मैच है ये मैदान पर. सेफाल का पहला मुकाबला मैदान पर और इस समय पर बी टीम बैटिंग कर रही है. उमेश 11 उमरठ मैदान पर. वापस खेल मैदान में चलेगा सामने से राउंड विकेट से. उमेश टाइम है ये हवा में शॉट स्कोर पर कैच मुश्किल है, लेकिन मुश्किल को बिल्कुल आसान बना दिया विकेट कीपर ने. क्या वहां पर कैच लपका गया. पहले प्रयास में लगा कि हाथ से छूट गया, लेकिन दूसरे प्रयास में मयूरेश यादव ने उस कैच को लपका. क्या वहां पर फील्डिंग विकेट कीपर की. विकेट निकला मैदान पर. जो सेट खिलाड़ी था अभी लग रहा था 2 बाउंड्रीज लगा चुका है और आइन मौके पर वो विकेट निकला. टीम का स्कोर अभी वही तक है मैदान पर, मतलब 36 रन मैदान पर. 3 ओवर और 4 गेंद के बाद मैदान पर.
गोविंदा मैदान पर फालिद नया खिलाड़ी पहुंच चुका, कतन को मिलती सफलता मैदान पर, 2 बाउंड्रियां भले ही निकली हो लेकिन उसके बाद एक विकेट मैदान पर। इस वक्त वापसी गेंदबाजी की, बहुत सुंदर बॉलिंग मैदान पर, शॉर्ट गेंद पट की भी बहुत तेजी से निकली, बिल्कुल बल्ला बहुत तेज घूमा, कवर बाउंड्री पर खेलने का पहले प्रयास किया था लेकिन गेंद ने बिल्कुल विकेट कीपर के स्तर में हाथ में बिल्कुल पहुंचे। ठीक है, कितनी गति थी वहां पर चेतन की, पूरी ताकत के साथ गेंदबाजी करते, पता है इनको कि इस समय पर गति ही जो कि देनी पड़ेगी, जहां से मुश्किल हो सामने से बैटिंग करना मैदान पर। ओह बढ़िया, फिर से लाइन अच्छी है, बहुत बढ़िया बॉलिंग मैदान पर, भले 2 गेंदों पर 2 चौवे खर्च हुए लेकिन उसके बाद लगातार 3 गेंदों में 1 विकेट और 2 गेंदें डॉट निकाली गई। वापसी इस ओवर में हो चुके मैदान पर, पहले खेल समाप्त हो चुका है 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर 36 रन पर मैदान पर इस मैच में पहले बैटिंग कर रही स्पर्धेच्या ठिकाणी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीपभाई तळेकर तसेच कणकवली भाजप तालुका मंडळ अध्यक्ष दिलीपभाई तळेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। तसेच देवगड तालुका अध्यक्ष भाजपा बंड्याजी नारकर यांचं देखील मुख्य व्यासपीठाकडे आगमन होत आहे। आपलं संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। गेंदबाजी में तब्दीली मैदान पर नया गेंदबाजों की पहुंच चुका सचिन यादव के हाथ में मोर्चा मैदान पर, और इस बार ऑफ स्टंप के बाहर से बिल्कुल दिशा दिखाई, गेंद को सिर्फ लेग स्लिप के बगल से एक जगह बने अपने आप के लिए, और क्या खूबसूरत टाइमिंग भी वहां पर था, गेंद निकली लॉन्ग लेग सीमा रेखा से पार, 4 रन के मैदान पर टीम का स्कोर पहुंचा 40 रन पर। थैंक यू डीजे। बैटिंग टीम का जो खिलाड़ी है सागर कामले, जो कि ओवरसीज खिलाड़ी मैदान पर, ओ फुल टॉस बनाकर खेला गेंद को, इस समय पर गेंद निकल चुके मिड विकेट से मारकर, पहला बहुत कॉल अच्छा, विकेट के बीच की दौड़, शायद संकट भरी मैदान पर रनआउट का मौका मिलता हुआ और ये आउट मैदान पर। रनआउट का विकेट निकला मैदान पर, टीम का स्कोर, अंपायर जिम कुडाल पहले बैटिंग कर इस मैदान पर और पहुंचा इस वक्त 4 ओवर के बाद मैदान पर 41 मैदान पर अंपायर जिम आपके फील्डिंग करिए, और उमेश इलेवन हुमरट जो कि बैटिंग कर इस मैदान पर, नया खिलाड़ी पहुंच चुका मैदान पर, केतन मैदान पर पहुंचता हुआ, इस समय पर वो रनआउट का विकेट जो सबसे बिल्कुल खराब निकला, जहां पर मौका था आपके पास कुछ पल रुकने का, विकेट हाथ में बचे तो आखिरी क्षणों में अटैकिंग बैटिंग भी देखने को मिल जाती। सचिन वापस मोर्चे पर अपने राइट हैंड ओवर द गेट से, और इस बार ऑन साइड पर खींचकर खेला गेंद को, निकला स्कर्लेग हम पर के बगल से निकली गेंद, स्कर्लेग सीमा का खिलाड़ी बहुत तेज निकला, एक ही रन वहां पर बनेगा और एक का दुक्का बनने के बाद इस समय पर टीम का स्कोर 41 रन पर पहुंचता हुआ। बिल्कुल 42 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर इस समय पर, और इस बार बल्ले पर लगी हवा में, विकेट के पीछे स्लिप के खिलाड़ी के लिए मौका, और ये कैच मैदान पर, पहले प्रयास में जरूर छूटा लेकिन दूसरे प्रयास उस कैच को लपका गया, विकेट निकला मैदान पर, जो खिलाड़ी सेट था लग रहा था इस मैदान में अभी भी शायद बड़े शॉट देखने को मिल सकते, आइन मौके पर विकेट निकला, प्रेशर बना इस मैच में।
हॅलो, मुख्य व्यासपीठावरती आदरणीय दादा साहिल यांचं आगमन होतंय. मंडळाच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेखर सुतार जो कि नए खिलाड़ी में पहुंच चुका है. सचिन को मिलती सफलता मैदान पर. टीम का स्कोर 42 रन पर पहुंचा. पहले बैटिंग करते इस मैदान पर उमेश इलन उमरट मैदान में. इस ओवर में शायद वापसी मैदान पर. देखिए अभी तक 2 विकेट, एक राउंड का विकेट निकला इस ओवर में. एक बिल्कुल विकेट के पीछे कैच होकर लपका गया. सचिन वापस नए खिलाड़ी के लिए और ऑन साइड पर इस बार शायद पहला रन तो बहुत तेज मिड विकेट पर निकल चुके. कॉल उतना अच्छा, शायद वहां से दौड़ चुके हैं. खतरा हो सकता है और राउंड का विकेट और यह आउट मैदान पर. जरूरत नहीं थी कॉल की और संकट भरा खेल मैदान पर वो सफलता. दूसरा रन आउट इस ओवर में. उमेश इलन उमरट टीम के टोटल 43 पर 5 विकेट मैदान पर निकल चुके. ऑन साइड पर मिड विकेट सी मारेगा पर सीधे खिलाड़ी के झोली में और एक विकेट निकला. सचिन ने इस ओवर में काम कर दिया मैदान पर. 2 विकेट वहां पर अपने बिल्कुल लिए और टोटल 4 विकेट इस ओवर में. यहां पर 2 रन आउट के विकेट मिले और 2 कैच आउट के विकेट मिले मैदान पर. इस ओवर में बहुत सुंदर बॉलिंग मैदान में देखने को मिली. नया खिलाड़ी आया और वापस चला गया मैदान पर आउट. 6 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा 43 रन पर. बैटिंग कर रही है उमेश 11 कुडाटेमिस उमरट इस टीम मैच में. हॅलो, धन्यवाद. मुख्य व्यासपीठावरती माननीय आमदार निलेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय आमदार कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये ज्याने विजय निश्चित आहे, मी विजयी नक्की होईन हा शब्द दिला होता आणि तो शब्द सत्यात उतरवून टाकला. दिलेला शब्द पूर्ण करणारे व्यक्तिमत्व, लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तळागाळातील कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा नेता म्हणून जनमानसांमध्ये ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ते लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो आहोत. स्पर्धेचे सर्व संदीपजी मेस्त्री, मिलिंदजी मेस्त्री आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहेबांचं या ठिकाणी जल्लोषामध्ये स्वागत सन्मान होतोय. मायेची आपुलकीची शाल आपण त्यांच्या पाठीवरती पांघरतो आहोत. साहेब, मी 2 मिनिटं तुमच्यापासून इकडे लांब उभा आहे कारण मला माहिती आहे की जर मी तुमच्याविषयी काही सांगायला गेलो तर माझ्याकडून माईक तुम्ही लगेच घेता. आणि निश्चितपणे मी एक गोष्ट नक्की सांगणार आहे की निलेश राणे म्हणजे नेमकं काय. तर नि म्हणजे निस्वार्थीपणे काम करणारा, ले म्हणजे अडचणीच्या ठिकाणी लेह जम्यासहित उपस्थित राहणारा, श म्हणजे कधीही शरणागती न पत्करणारा, रा म्हणजे राजाप्रमाणे वावरणारा आणि ने म्हणजे नेतृत्वाची क्षमता असणारा आदरणीय निलेशजी राणे साहेबांना आपण विनंती करूयात की आपण स्पर्धेला शुभेच्छा आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर व मान्यवर, खेळाडू वर्ग आणि सगळे उपस्थित इथे क्रिकेट प्रेमी, संदीप मेस्त्री मित्रमंडळ यांनी हा एक दर्जेदार कार्यक्रम इकडे आयोजित केला. त्याबद्दल मी संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. असा कार्यक्रम कळमठमध्ये बघायला मिळाला. मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कोण करण्याचं धाडस करत नसेल. असा हा दर्जेदार कार्यक्रम इकडे आपण आयोजित केला. आणि मला आत्ताच संदीप यांनी माहिती दिली की 25वं वर्ष हे आपल्या या कार्यक्रमाचं आहे. फक्त एकच विषय आहे, 25 वर्षापूर्वी आपण कदाचित क्रेझी बॉयज या नावाने सुरू केलं होतं. आता तुम्ही सगळे पुरुष झालेला आहात, 25 वर्ष झालेली आहे.
आपल्या सगळ्या दाढीचे केस पिकलेले आहेत म्हणून आता तुम्ही बॉईज राहिलेलं नाही, क्रेझी राहिलेत की नाही मला माहीत नाही, पण लवकरात लवकर त्याच्यामध्ये बदल होईल असं मला वाटतं. कारण का तुमच्या दिसण्यामध्ये 25 वर्षामध्ये खूप बदल झालेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण 100% एक चांगला उपक्रम इकडे राबवता. संदीप असेल, मिलिंद असेल, आमचे समीर नलावडे असतील आणि आमचे सगळे सहकारी, कणकवली हा एक ब्रँड बनवण्यामध्ये आपला सगळ्यांचं मोठं योगदान आहे. जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत असताना ते कसे करावेत, तर कणकवलीकर कसे करतात तसे करावेत असं जिल्ह्याभरमध्ये एक वातावरण आपल्या सगळ्या सहकाऱ्यांमुळे आम्हाला बघायला मिळतं. असे मोठे कार्यक्रम त्याचं अनुकरण वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळे आमचे पदाधिकारी सहकारी हे त्याचं अनुकरण करत असतात आणि त्याची उंची जी तुम्ही दाखवता ती कणकवलीकरांमुळे आणि कणकवलीमुळे आम्हाला बघायला मिळते इतर बाकीच्या सगळ्या तालुक्यांमध्ये. म्हणून तुमचं विशेष कौतुक करतो. आणि आता ही मॅच कणकवली वर्सेस कुडाळ चालू होती असं मला वाटतंय. सगळंच काय कणकवलीला घेऊन जाता कामा नाही, काही आमच्या वाटेला पण, कारण का समीर नलावडेजी कसं असतं, स्मार्ट ग्राम जर कुठे पुरस्कार असेल तर तो 100% कलमटला मिळतो, कणकवलीला मिळतो. आम्ही दुसऱ्या क्रमांकावर किती वर्ष राहायचं हा आमच्या समोर आता प्रश्न पडलेला आहे. म्हणून किमान मॅच फिक्सिंग तर मॅच फिक्सिंग, पण बिचारा आमच्या कुडाळला बाजी मारू दे. मी आपल्याला विनंती करणार नाही, कारण का मॅच फिक्सिंग होते का नाही मला माहीत नाही, पण होत नाही. मला माहिती आहे इकडे प्रामाणिक खेळ होतो आणि जी पद्धत राबवली गेली IPLची पद्धत, जी जशी ऑक्शनची पद्धत, हे मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये असं कुठेच झालेलं नाही. तसं आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आणि बघायला मिळालं. मी सगळ्या खेळाडूंना त्यांचं मी अभिनंदन करतो इन ॲडव्हान्स. कारण का क्रिकेटमध्ये कोणच जिंकत नसतो, कोण हरत नसतो. मैदानातला खेळ जिंकला पाहिजे एवढंच फक्त आपल्या डोक्यामध्ये खेळाडू ठेवलं पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी मला बोलवलं. संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री दरवर्षी मला बोलवतात. मी किती वर्ष आलो मला माहीत नाही, पण जर ह्या वर्षी आलो नसतो तर पुढच्या वर्षी मला बोलवलं नसतं. बिचारे किती वेळा बोलवणार. आणि 25 वर्षापैकी मला असं वाटतं मागचा वर्ष आणि हा वर्ष मी वाचलो. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी निलेश राणे याचा जो काय अमोल, आता तुम्हाला मी जिल्हाभर फिरवणार, कारण अनेकांना निलेश राणे कळलेला नाही, माध्यमातून कळावा. म्हणून तुम्ही जेवढे जवळ उभे राहाल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे. मी आपलेही आभार मानतो आणि सगळ्या आयोजकांचे आभार मानून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त केलात. पहिल्याच वेळेला पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेमध्ये मांडलेले प्रश्न आम्हाला माहिती आहेत आणि तुम्ही जो आवाज उठवलात खऱ्या अर्थाने मच्छीमार बांधवांचा ज्वलंत प्रश्न, आणि त्या ज्वलंत प्रश्नाला तुम्ही विधानसभेमध्ये घातलेली साध ही जनमानसांना माहिती आहे. आणि त्यामुळेच कुडाळ मालवण मतदारसंघ हा सातत्याने तुमच्या पाठीमागे निश्चितपणे उभा राहील. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपण आलात, आप आए बहार आई. खऱ्या अर्थाने 4 चांद लावलात आणि आमच्या या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण केलात. एक चांगला वक्ता कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण आपल्याकडे पाहिल्यानंतर येतं. डॉक्टरेट पदवी घेतल्यानंतरही समाजकारण आणि राजकारण या गोष्टी समर्थपणे पेलवत असताना कोकणी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने कटिबद्ध असता. आणि राणे कुटुंब, ज्या वेळेला राणे कुटुंबाचं नाव एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोडलं जातं त्यावेळेला त्या कार्यक्रमाची व्याप्ती किती मोठी असते ती वेगळ्या शब्दामध्ये कधीच मांडण्याची आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे राणे कुटुंबाने सातत्याने कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपूर्ण कोकणामध्ये सातत्याने जनमानसांची साथ दिली आणि त्यामुळेच कोकणी जनतेने सातत्याने राणे कुटुंबावरती प्रेम केलं आणि असंच प्रेम यापुढेही कोकणी जनतेचं राणे कुटुंबावरती सातत्याने राहील ही ग्वाही हा शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही तुम्हाला देतो। त्याच पद्धतीने आपण या स्पर्धेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव शैलेजी लोके आणि भाईजी नरे यांच्या माध्यमातून देखील होत्या मार्च मध्ये त्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 5 लाख रुपये आणि सगळ्यात मोठी 5 लाख रुपयांची स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आयोजित होते। भाईजी नरे आणि शैलेजी लोके या स्पर्धेलाही तुम्ही आवर्जून भेट द्या असं तुम्हाला कळकळीचं आणि आग्रहाचं आमंत्रण या स्पर्धेच्या माध्यमातून। हॅलो, थँक्यू। या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना तब्बल 43 धावा धावफलकावर जमा केल्या होत्या उमेश 11 होमरड संघाने, परंतु 2 धावा या पेनल्टी स्वरूपात पंचांच्या वतीने ठोठावण्यात आल्या होत्या आणि नक्कीच मंडळाचा निर्णय होता की जर 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, झेल टिपलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये परतावं लागेल सलामीच्या फलंदाजाला तंबूच्या दिशेने। थँक्यू डीजे। नक्कीच 43 धावा धावफलकावर होता, परंतु नवीन फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानामध्ये जाणारा फलंदाज 30 सर्कलच्या बाहेर यायच्या आधी मैदानामध्ये गेला नाही तर 2 धावांची पेनल्टी पंचांच्या वतीने ठोठावली आणि 41 धावा धावफलकावर 42 धावांचं उद्दिष्ट असेल आणि 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो एम्पायर जिम कुडाळ संघ। नक्कीच IPLच्या धर्तीवर या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय। भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत आणि संदीप मेस्त्री मित्रमंडळ कलमट। धन्यवाद साहेब, आपले मनापासून पुन्हा एकदा मनस्वी आभार। आपण वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेला भेट दिलात, शुभेच्छा दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद। नक्कीच IPLच्या धर्तीवर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला लिलाव स्वरूपात 16 संघांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि गोवामधील आयकॉन खेळाडू देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। एक दर्जेदार स्पर्धा, संदीप मेस्त्री मित्रमंडळाचं दर्जेदार आयोजन, क्रेझी बॉयज डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य फेरीचा अर्थातच सेमीफायनलचा पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतोय। उमेश 11 होमरट विरुद्ध एम्पायर जिम कुडाळ या 2 संघादरम्यान 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे एम्पायर जिम कुडाळ संघाला। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी नक्कीच निर्धाव चेंडू आला, परंतु पुढील चेंडूवर गडी गारद झालाय मोठा हादरा अबुद मुजावर, ज्याने मात्र संपूर्ण स्पर्धा गाजवली। तो अबुद मुजावर परतलाय तंबूच्या दिशेने, सुटकेचा निश्वास सोडला असेल ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 इनिंग मध्ये 138 धावा कुठल्या। तो मात्र अबुद मुजावर आता स्वस्तात बाद झालाय, 0 धावांवर बाद होऊन तंबूच्या दिशेने परतलाय। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अलिन पालंडे। तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सागर कांबळे, आयकॉन खेळाडू उमेश 11 हमरट संघाचा। रिव्हर्स स्टेपचा अवलंब, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। आलाय निर्धाव चेंडू, आल्या रिव्हर्स स्टेप फटका टोलवायचा प्रयत्न केलाय फलंदाज अनिल पालंडेने, परंतु फटका फसलाय। तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय। संपूर्ण आपला अनुभव गाठीशी घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सागर कांबळे, परंतु चांगली गोलंदाजी। यावेळी देखील हलक्याने चेंडूला दिशा दर्शवले, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे। एकेरी धाव मिळेल, एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललंय। सांघिक धावसंख्या ही एका धावेने पुढे सरकते, एक अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक प्रगतीपथावर मर्यादित 5 षटकाचा हा सामना, अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर। अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सागर कांबळेच्या माध्यमातून। यावेळी देखील पुन्हा एकदा कव्हर्समध्ये स्टेअर केलाय चेंडूला, एकच धाव मिळेल, एका धावेनं धावसंख्या पुढे सरकेल। धावसंख्या ही 2 धावा धावफलकावर। 5 चेंडूचा खेळ माघारी पडलाय, 5 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्यात। नक्कीच पॉवर प्लेचं षटक, मोठ्या फटक्यांचा अवलंब करावा असे मात्र हेतू असतील, असे मनसुबे असतील, परंतु त्या मनसुबांना उधळून लावलंय गोलंदाज सागर कांबळेने। रिव्हर्स स्टेपचा अवलंब, या ठिकाणी फटका फसलाय। पंचांचा उशिरा का होईना, परंतु वाईडचा इशारा आणि त्यानंतर
थर्ड अंपायरचा सहारा घेतलाय पंचांनी. डिसिजन पेंडिंग असेल थर्ड अंपायरचा. प्रयत्न होता परंतु पंचांचा वाईडचा इशारा आलाय. काय निर्णय असेल थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांचा. डिसिजन पेंडिंग. थोड्याच वेळात नक्कीच डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आपण पाहतोय भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत संदीप मेस्त्री मित्रमंडळ कलबट आयोजित क्रेझी बॉयज डिनर क्रिकेट स्पर्धेचा थरार. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एम्पायर जिम कुडाळ संघाची सांघिक धावसंख्या ही एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. पुन्हा एकदा उपस्थित क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी शुभम मेस्त्री सहर्ष स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत गुणलेखक म्हणून योगेशजी मेस्त्री आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. पहिलं षटक हाताला गेलं सागर कांबळेच्या माध्यमातून. ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आणि आता मात्र संघातर्फे द्वितीय आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर गौरव हिरलेकर. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली गेली सागरच्या माध्यमातून त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र अपेक्षित असेल. दुसरं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाज गौरव हिरलेकर कडनं. पॉवर प्लेचं षटक समाप्तीला आलंय. आता मात्र दूर पर्यंत विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहायला मिळते. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तेच तर्रार गोलंदाज गौरव हिरलेकर असेल गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अनवर शेख. यावेळी फटका टोलवलाय. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट मधून वेगाने आलाय चेंडूवर. चेंडूची फेकी होते. धावचीची संधी परंतु खराब कलेक्शन कारणीभूत ठरतोय 2 धावा पूर्ण करण्यासाठी. काहीसा नाराज पाहायला मिळतोय संघ करदार गोलंदाजावर, कारण धावचीची संधी नक्कीच निर्माण झाली असती त्या ठिकाणी परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक गडी महत्वाचा असेल. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूने नक्कीच उत्साहाचं वातावरण असेल. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 धावा धाव फलकावर. यावेळी मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत पाहायला मिळतोय. अनिकेत कांबळे चेंडूच्या खाली आणि कोणतेही चूक न करता सुरेख झेल टिपलाय अनिकेतने. दुसरा हादरा परतावा लागेल अनवर शेखला तंबूच्या दिशेने. ऐकत डीजेचं एक सुमधुर संगीत. हॅलो, थँक्यू डीजे. दुसरा हादरा बिग ब्लो फॉर एम्पायर जिम कुडाळ. अनवर शेख बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये मयूर जाधव दाखल झालाय. स्वतः संघाचा संघ कर्णधार. मैदानाची आता मात्र नौका कुठेतरी अडकली आहे. क्रायसिस मॅन. मैदानामध्ये संकटमोचक ठरावं लागेल कारण संकटामध्ये सापडलाय एम्पायर जिम कुडाळ संघ. एका बाजूने उत्साहाचं वातावरण असेल उमेश चिलन हुमरट संघाच्या गोटामध्ये, तर दुसऱ्या बाजूने निराशेचं वातावरण असेल, चिंतेचं वातावरण असेल एम्पायर जिम कुडाळ संघाच्या गोटामध्ये. ज्या प्रकारे क्रिकेट हे मैदानामध्ये खेळलं जातं त्या प्रकारे क्रिकेट प्रेक्षकांच्या मनात देखील खेळलं जातं. त्यांना देखील वाटतं की आपला आवडता खेळाडू चांगला खेळ करावा, आपला आवडता खेळाडूने चांगला प्रदर्शन करावं किंवा आपल्या संघाने विजय प्राप्त करावा. आणि आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला मयूर जाधव. आल्या मोठा फटका आलाय मयूरच्या बॅट मधून. चेंडू चाललाय वन बाउन्स थेट अनिकेतच्या दिशेने. अनिकेतने वेगाच्या गतीने चेंडूवर ताबा मिळवलाय आणि चेंडूची फेकी केली आहे. एकच धाव मिळेल. एक धाव संख्या पुढे सरकेल. धाव संख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये सागर कांबळेच्या माध्यमातून आणि सागर कांबळेच्या पावलावर पाऊल ठेवत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला मैदानामध्ये. दुसरं षटक हाताळतोय गौरव हिरलेकर. यावेळी स्लोवर चेंडू होता. बॅटची
एज घेतोय चेंडू, फक्त एक धाव मिळते. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 6 धावा धावपलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे एम्पायर जिम कुडाळ संघाला. 6 धावा धावपलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका टोलाचा प्रयत्न. नो मॅच लँडमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक अतिशय वेगामध्ये आलाय आणि ज्या वेगामध्ये चेंडू हा मार्गस्थ झाला होत्या त्याच वेगाने चेंडूची फेकी आली आहे. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ही 7 धावा धावपलकावर. आता मात्र एकेरी दुहेरी धावेनं सामन्यामध्ये काय होईल असं वाटत नाहीये. मोठ्या फटक्यांचा अवलंब, मोठ्या फटक्यांचे रिस्क ही मैदानामध्ये घ्यावं लागेल. कारण रिस्क आहे तर तुम्हाला रिवॉर्ड देखील आहे. परंतु त्यासाठी मैदानामध्ये मोठ्या फटक्यांचा अवलंब करेल काय? पंचाकडे अपील, परंतु या ठिकाणी साफ नकार पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय शेवटचा. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली आहे. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना एम्पायर जिम कुडाळ संघाची सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. 2 गडी बाद 7 धावा धावपलकावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात उमेश इलेव्हन हुंबरट संघाच्या गोलंदाजीसाठी. 2 षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. संघतर्फे तृतीय आणि वैयक्तिक कोट्यातील महत्वपूर्ण षटक असेल. मैदानामध्ये विचार विनिमय, सल्ला मसलत केली जाते की कोणत्या गोलंदाजी हाती मात्र षटक हे सुपूर्द करावं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावर. विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 35 धावाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. विनंती करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय श्री बांदेश्वर बांदा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल चला टॉस का बॉस ते या. या ठिकाणी 2 षटकाचा खेळ आघाडी पडतोय. यानंतर मायक्रोफोनवर बदल होतोय. मी शुभम मेस्त्री आपल्या सर्वांची रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करते माझे सहकारी साथी समालोचक सर अमोल जमदाड यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद शुभम मेस्त्री. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंट 2025चा आपण सगळेजण आनंद घेतो. आजची शेवटची रजनी, अखेरची रात्र. 5 रात्री चाललेल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मेगा फायनलचा थरार देखील तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी पहिली उपांत्य फेरीची लढत. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. एका बाजूला उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट टीम ज्याने प्रथमतः बॅटिंग केली आहे. 41 धावा फलकावरती आहेत. 42 धावांचं लक्ष्य एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीम समोर आणि समीकरण आलंय 18 चेंडू 35 धावा विजयासाठी एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमला. स्ट्रायकिंग येईल मयूर. ड्राईव्ह केले बॉलला, कव्हर्सला चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत केतन तिलोटकरची वेगाची परती आली आहे. एकेरी धाब्यांचा कालावधी आहे मयूरकडे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 8 धावा फलकावरती आहेत. समीकरण प्रत्येक वेळेला बदलत जाईल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालाय. अलोट अशी गर्दी. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने मनापासून स्वागत. अक्रॉस लाईनचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये, सर्कल मध्ये आहे क्षेत्ररक्षक. आली आहे विकेट. विकेट नंबर 3. तिसरा धक्का. सांघिक 8 धावा फलकावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 12च झाले. 17 चेंडू 34ची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि विजयासाठी 34ची आवश्यकता आहे. बाद झालाय फलंदाज. तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. सचिन जाधव.
दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आहेत. उमेश 11 हुमरट क्रिकेट टीमकडे सागर कांबळे जो आयकॉन खेळाडू आहे, केतन तिर्लोटकर संघ नायक आणि उमेशजी वांगणकर हे संघ मालक आहेत. एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमकडे मयूर जाधव जो कर्णधार आहे, प्रथमेशजी केळबाईकर जे टीमचे ओनर आहेत, टीम मालक आहेत. एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमचे दोन्ही टीम मालकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अनिकेत कांबळे जो लोकल बॉय आहे कणकवली नगरी मधून, हा गोलंदाज. अनिकेत कांबळे तयार. स्ट्रायकिंग एजला डावखुरा बॅटर तयार. सचिन यावेळेला मधली दांडी वाकवली आहे. दांडी 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 गुल. हॅलो, धन्यवाद. डीजे हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं. सन्माननीय श्री संदीपजी सावंत जानवली यांच्याकडून हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच सन्माननीय संदीपजी मिस्त्री साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. तसेच सन्माननीय अभि पडते यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत प्रदीपजी देऊलकर यांच्याकडे. दांडी वाकवली आहे आणि त्यानंतर नवीन फलंदाजाला मैदानामध्ये यावं लागलंय. नवीन फलंदाज अमीन कुल्ली मैदानामध्ये दाखल झालाय. कुडाळ परिसरामधला हा खेळाडू अमीन कुल्ली मैदानामध्ये आलाय. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टूर्नामेंट रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. कलमट वासियांसाठी जे स्वप्न पाहिलं सरपंच संदीपजी मेस्त्री यांनी, ते स्वप्न आता मात्र सत्यामध्ये उतरवलंय. गोलंदाज अनिकेत तयार. उंचावलेल्या मनोधैर्याने, उंचावलेल्या आत्मविश्वासाने 15 चेंडू 34ची आवश्यकता. सेमीफायनलची पहिली लढत तुम्ही पाहताय. जिंकणारा संघ थेट अंतिम मेगा फायनलचं तिकीट मिळेल आणि पराभूत संघाला या स्पर्धेला टाटा गुड बाय करावं लागेल. पुढच्या पर्वाची वाट बघावी लागेल. अनिकेत तयार. बॅटर तयार. समोर खेळलाय. सर्कल मधून चेंडू जाईल कव्हर्सला. केतन तिर्लोटकर मेगा स्क्रीन वरती आलाय. जोपर्यंत चेंडूवरती नियंत्रण मिळवेल, एकेरी धाब्यांचा बहुमूल्य कालावधी आहे. एकेरी धाब्यांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्याची जिद्द मनामध्ये असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. गोलंदाज तयार. बॅटर तयार. समोर खेळला अगदी बॉलरच्या डोक्यावरून ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. वॉटर शॉट. स्टेट ड्राईव्हचा देखना. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू बोंडल्यांच्या बाहेर फरार. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज चौकार. देख के मोका मारा चौका. गोलंदाजाचा कमजोर चेंडू आणि त्यावरती केले आक्रमण मयूर जाधवने. पायामध्ये टाकलंय. बॅट घुमवली आहे. प्रचंड बॅट स्विंग पाहायला मिळालाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मिल्ली हेलिकॉप्टर उडवण्याचा देखील प्रयत्न झालाय. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ. विजयासाठी अजून 28 धावांची आवश्यकता. 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॉस्की बॉस मध्ये नाणेफेक होत आहे. शुभ आगमन होत आहे. सन्माननीय दिलीपभाई तळेकर
कणकवली तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे सन्मानश्री बंड्या नारकर, देवगड तालुका अध्यक्ष भाजपा यांनाही मी विनंती करतोय की आपणही यायचं आहे. आपल्या शुभ असते या दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक होईल. अर्थात हाय व्होल्टेज हा सामना असेल. कालच्या रजनीमध्ये पाहिलं की दोन्ही संघ हार मानायला तयार नव्हते. अर्थात सुपर ओव्हरमध्ये एका संघाला पराभूत व्हावं लागलं. दिलीपजीभाई तळेकर, कणकवली तालुका अध्यक्ष भाजपा, आणि त्यांच्यासोबत सन्मानश्री बंड्या नारकर, देवगड तालुका अध्यक्ष भाजप. आणि आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार, कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्याला पाहिलं जातं, गोपाळ बटा. आणि दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने हाहाकार आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडली असा दर्शन बांदेकर. दोन्ही संघांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. कॉल कोण करणार? क्रेझी बॉयज कॉल आणि संदीप मेस्त्री हा कॉल होतोय. गोपाळ बटा, काय निर्णय असेल? सेम स्क्वॉड आहे. सेम स्क्वॉड. दर्शन, मनापासून शुभेच्छा दोन्ही संघांसाठी. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. 12 चेंडू 28 ची आवश्यकता आहे. टीम मधील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामधील आयकॉन खेळाडू सागर कांबळेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला, जो लांजावरून, रत्नागिरी जिल्ह्यावरून दाखल झालाय. लांजासारख्या छोट्याच्या गावामधून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. यावेळेला समोर ताकद, एलिव्हेशन, नजाकत, प्रॉपर टाइम केले. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू मोडल्यांच्या बाहेर पार. संजीवनी, संदीप मेस्त्री मित्रमंडळ. टेंगुडीचे अमीन कुल्लीने दमखम दाखवलाय. मयुरेश आहे स्ट्रायकिंग गेनला. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू चाललाय स्क्वेअर लेग एरियामध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये, दुसरीचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक फंबल, आणि यावेळेला धोकादायक धाव घेतली आहे का, आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय का, हे पाहावं लागेल. धोकादायक धाव इथे घेतली आहे. आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची कधीच भीती नसते. मुळात संकट हीच तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेतात. यावेळेला परीक्षा घेतली आहे. स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. बड़े मंच के ऊपर बड़ा पंच देना भी जरूरी है. कौन देगा बड़ा पंच और कौन बनेगा इस प्रतियोगिता का सरपंच, ये भी देखना है. दुहेरी धाबांची लहर मैदानामध्ये. टीमची धावसंख्या वाढली आहे. विजयासाठी जे लक्ष्य आहे 10 चेंडू 20 धावा, हे समीकरण आहे. 10 चेंडू 20, दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. गोलंदाज आयकॉन खेळाडू सागर कांबळे तयार. यावेळेला बॅट हातामधून सुटली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील असे किस्से आपण पाहतो. नशीबवान आमचे स्क्वेअर लेगचे पंच ठरलेत. कदाचित पंचांनाही हेल्मेट द्यावं लागेल. यावेळेला टिंब चेंडू डॉट बॉल आपण पाहिलंय आणि समीकरण बदललंय. जो आयकॉन खेळाडू आहे त्याच्यावरती आक्रमण केलं. त्यानंतर आयकॉन खेळाडू सागर कांबळेने कमबॅक करणारा, वापसीचा बिगुल वाजवणारा, शंखनाद करणारा एक चेंडू डॉट टाकलाय. इथे प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. येणारे चेंडू असतील 9, धावा बनवायच्या आहेत 20. 9 चेंडू 20 धावा हे समीकरण आहे. सागर तयार. ओहो, स्विंग अँड मिस. बॅटला चुकवत, ऑप्टिकला हवा घालत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. सागर कांबळीचा बोलबाला जलवा. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. या मॅच वरती हवी होताना आपण पाहतोय. हे बेटल आहे, ते शेवटपर्यंत जाईल. येणारे चेंडू 8, धावा बनवायचे आहेत 20. सागर तयार, बॅटर तयार. याही वेळेला खराब फलंदाजी आहे. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला.
मयूर जाधव साठी आता असंच म्हणावं लागेल, जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानामध्ये आहे. जबरदस्त वापसी केली आहे. 7 चेंडू 20 ची आवश्यकता. येणारा चेंडू लाख मोलाचा आहे. या चेंडूवरती आक्रमण करावंच लागेल, अन्यथा सामना हाताबाहेर देखील जाईल. सागर कांबळी तयार. महत्वाचा बॉल. ओहो हो 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 हो, यावेळेला अपील अपील अपील. बॅटची हलकीशी कडा घेत, बॅटला ब्रश करत, बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. कहाणी में ट्विस्ट. 6 चेंडूंचा खेळ, 20 ची आवश्यकता. टेंगुडीजे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव पुरस्कृत आणि बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2025. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 5 लाख रुपयांची नगद राशी आणि रामेश्वर प्रतिष्ठानचा चषक. द्वितीय क्रमांकासाठी 2,25,000 रुपयांची नगद राशी आणि रामेश्वर प्रतिष्ठान चषक. दिनांक 11 मार्च ते 15 मार्च ग्रीन पार्क मैदान मिडबाव मध्ये रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यामधील डे नाईटची मोठी स्पर्धा आयोजित केली आहे. भाईजी नरे आणि शैलेजी लोके यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा कळवलेत संदीपजी मेस्त्री यांना की आपण चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलात. आपल्याला देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. मोटारसायकल बाईक देखील आहे मालिकावीरासाठी. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सुहास मिडबावकर, काका नरे, शशांक फाटक यांच्याकडे संपर्क करा आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. 6 चेंडू 20 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती हर्ष नांदगावकर. ओहो हो, लाजवाब लाजवाब. 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा बॉल. प्रवीण तांबे अकॅडमी मध्ये लेदर क्रिकेटचे धडे घेतो हा गोलंदाज. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत पुन्हा येताना आपण त्याला पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ, 20 ची आवश्यकता. यावेळेला खाली राहिला बॉल. आता मात्र गोलंदाजांचा वर्चस्व आपण पाहतोय. फिलहाल इस मैच की तरफ देखा जाए तो गेंद के ऊपर बल्ला या फिर बल्ले के ऊपर गेंद भारी आनी जरूरी है, लेकिन फिलहाल इस मैच में बल्ले के ऊपर गेंद भारी नजर आती हुई. गोलंदाजांचा बोलबाला. खरं तर टेनिस क्रिकेट मध्ये गोलंदाजांसाठी काही नाहीये, सगळं काही फलंदाजांसाठी आहे. यावेळेला फलंदाज तयार, गोलंदाज तयार. बॅटची कडा, टप्प्याचा बॉल. बॅटला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. बॅटला ब्रश केलंय बॉलने. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गलीमधून चाललाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंट मधील कालच्या रजनीमध्ये सर्वोच्च सामना देखील तुम्ही पाहिलाय, जी सुपर ओव्हरची लढत झाली आणि सुपर ओव्हरची लढत देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली. ही खासियत आहे संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज टुर्नामेंटची. 3 चेंडू 19 धावा. याही वेळेला वेगवान बॉल. हर्ष नांदगावकर हे नाव आज मात्र क्रीडा रसिक नक्की लक्षात ठेवतील, कारण खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. दुसऱ्या बाजूला गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमला सामना जिंकण्यासाठी आव्हान आता मात्र डोई जड झालंय. 2 चेंडू 19 ची आवश्यकता. चेक या ठिकाणी पुढील 2 चेंडू निर्धाव टाकला संदीप मेस्त्री. समोर खेळला, ड्राईव्ह केले बॉलला. स्टेट ड्राईव्हचा फटका. ठीक, आमच्या कॉमेंट्री कक्षाकडे चेंडू आलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. शेवटचा बॉल. 18 धावांची विजयासाठी गरज. विजय जवळपास निश्चित झाला. या मॅच मध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंट 2025 डे नाईट क्रिकेट स्पर्धेमधला पहिला संघ आपल्याला मिळणार आहे. आखूड टप्प्याचा बॉल.
आणि या वेळेला फलंदाजाच्या नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. उमेश 11 हुमरट क्रिकेट टीम. उमेशजी वांगणकर आपले मनापासून धन्यवाद. एम्पायर टीम कुडाळ क्रिकेट टीमने देखील खूप चांगला खेळ केला हॅलो, चेक. त्याबद्दल या टीमचे देखील धन्यवाद. प्रथमेशजी